रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिककर संतप्त झालेत। नाशकात खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेलाय। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नाशिककर प्रशासनाला उपस्थित करतायत। जे रस्त्यावर खड्डे आता पडलेले आहेत, अनेक जण जखमी होत आहेत, काही जणांचा मृत्यू झालेला आहे, ह्याला कोण जबाबदारी असं वाटतं? या सर्व खड्ड्यांना जबाबदार जे म्हणतो आपण, जे टेंडर दिलेलं आहे आणि जो त्याचा मुख्य कॉन्ट्रॅक्टदार आहे ते जबाबदार आहेच, पण त्याच्यासोबत जे प्रशासन नावाची चीज आहे, जे जबाबदार आहेत ते पण त्याला आहेत। आता 5 लोकांचा जे बळी गेलेला आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने 35,000 कोटी रुपये खर्च विकासासाठी होतोय। एकाच वेळेस पूर्ण शहर खोदून ठेवणारं जगातली एकमेव घटना ती नाशिकमध्ये होते आणि ते पण पावसाळ्यामध्ये होते। इतकं नियोजन असलेलं महाराष्ट्र आपण पाहत आहोत। हे 5 लोकांचा बळी गेला। आता जो अहवाल आलेला आहे, 250 लोक दररोज ऑर्थोपेडिक दवाखान्यामध्ये ऍडमिट केले जात आहेत। याला जबाबदार कोण? कोणाशी जीवाशी तुम्ही खेळताय? 5-5 मंत्री नाशिकला येतात, काम करतात बाकीच्या राजकारणासाठी, आणि आता कुठे पळाले? आता संकटमोचक का दिसत नाही आहेत? मुळातच असं आहे का मंत्र्यांकडे नियोजन नाही, यांच्याकडे एकच नियोजन असतं। निवडणूक लागली का कोणालाही बी फॉर्म द्यायचा, कोणता माणूस फोडायचा, कोणत्या माणसाला कुठं टाकायचं, कोणाला मध्ये पाठवायचं, हे नियोजन यांचं बारीक असतं। यांना फक्त सत्तेसाठी नाशिक पाहिजे, नाशिककरांच्या जीवाशी खेळ करता येईल। हे जे काही 5 लोकांचा बळी गेला, या 5 लोकांना किती रुपये देताय? 10-10 लाख रुपये। माझं आव्हान आहे या मंत्र्यांना का तुम्ही त्या खड्ड्यांमध्ये जीव द्या, आम्ही नाशिककर तुम्हाला 1-1 कोटी रुपये देतो। यांना जर नाशिककरांना सुविधा देता येत नसेल, खड्डेमुक्त रस्ते देता येत नसेल आणि असेच बळी जात असेल, तर यांनी नैतिकता म्हणून राजीनामे दिले पाहिजे। ह्या लोकांनी नाशिकसाठी असं व्हिजन बनवलं होतं का खड्डेमुक्त नाशिक, स्मार्ट नाशिक, डिजिटल नाशिक, खूप सुंदर असं नाशिक। आता हे खड्ड्यांचं शहर म्हणून पुढे येतंय नाशिक। आमचं ह्या प्रशासनाला आणि खास करून ते जे कुंभमेळा मंत्री आहेत ना, त्यांचा जर वाईट आहे का आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू। आम्हाला बोलणं चालणार नाही, तुम्ही प्रॅक्टिकल आता आम्हाला सांगा। जर तुम्ही प्रॅक्टिकल आम्हाला उत्तर दिलं नाही, आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं का दिल्लीच्या प्रधानाचा जसा राजीनामा झालेला आहे तसा 5ही मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी नाशिककर सज्ज आहे। खड्ड्याच्या मुद्द्यावरती आता प्रशासन कशा पद्धतीने काम करतं आणि किती वेळामध्ये नाशिक शहरातल्या पडले जे रस्त्यांवरती एकूणच खड्डे पडलेले आहेत ते कधी बुजवणार, हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।